नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की साहेब आता हॉलमध्ये उभे असतात. तेवढ्यात ते डेकोरेशनचं किंवा केटरिंगची जेवढी जबाबदारी दिली ते मॅनेजमेंटची लोक आलेली असतात आणि त्यांच्यासोबत शुभू सुद्धा असतो. पृथ्वी म्हणतो, भैया याच लोकांना मी सगळी काही जबाबदारी दिली आणि अगदी व्यवस्थित पार पाडणार आहे ते. त्यांनी तसं कामही केलं याच्या आधी. पृथ्वी काकाने आता म्हणजे साहेबांना सांगितलेलं असतं. साहेब लगेच नमस्कार असं करतात आणि म्हणतात, एकूण तर एक मुलीचं लग्न आहे माझ्या. डेकोरेशन, लाइटिंग, केटरिंग प्रत्येक गोष्ट अशी व्यवस्थित आणि परफेक्ट पार पडली पाहिजे. कुठेच काही कमतरता भासली नाही पाहिजे, कारण एकूण तर एक मुलगीचं लग्न आहे माझ्या, तीही लाडक्या लेकीचं. कुठेच काही नाही, योग्य ती व्यवस्थित सगळी तुम्ही कामं पार पाडा आणि तुमच्या कामाचा योग्य तो मोबदला मी नक्कीच देणार, शब्द आहे माझा. ते म्हणतात, श्रावणी काळजी करू नको, सगळं व्यवस्थित तुला हवं तर सगळं काही आपण करणार आहोत. त्या लोकांच्या मध्ये शुभू सुद्धा असतो. त्याने मफलरने असं तोंड बंद केलेलं असतं. तो आता म्हणतो, मारुती राया, श्रावणीच्या चेहऱ्यावरचं हे असू आणि बाप लेकीचं हे नातं असंच राहू दे सतत. अजून दुसरं काही बी नको. श्रावणीच्या चेहऱ्यावर फक्त हसू हवंय, बस, बाकी काहीच नको. म्हणते, आजपासून काही कामाला मदत लागली, काही हवं असेल, काही नको असेल तर सगळं काही असेल तर मला यायचं आणि मला डायरेक्ट सांगायचं. आतापासूनच तयारी लागायचं नाही, एकदम झक्कास अशी तयारी करून टाकायची. पीटी म्हणते, सुपरवायझर कोण आहे मला बोलायचं त्याच्याशी. जरा पटकन लपलेला असतो तिथून. सुपरवायझरला शोधतात तर तो सापडत असेल. आता इथं होता, बाहेर गाडीजवळ गेला असेल. लपलेला असतो कारण स्वतःचा चेहरा दाखवायचा नसतो. तो इथे हे कळालं की सगळ्या कार्यक्रमाचा पचका होणार. आता लपलेला असतो आणि स्वतःशीच बोलत असतो, नोकरी वाचवण्यासाठी इथं आलो खरं आहे, पण यातून रुद्रने, स्वीटीने, अजून कोणी जरी मला बघितलं तर गडबड होऊन जाणार आणि सगळ्याची वाट लागणार. मारुती राया, कुणीच मला बघू नये असं मला वाटतंय. शेवटपर्यंत काम करू दे मला, पण कुणीच मला बघतं का म्हणाय. चला चला कामाला लागा, काय सामान आहे ते आतमध्ये आणून लगेच डेकोरेशनची तयारी सुरू करायची. हो मॅडम, लगेच सुरू करतो. म्हणतो, सुपरवायझरला काम सुरू करायच्या आधी मला येऊन भेटायला सांगायचा. त्याने मला येऊन भेटणं फार गरजेचं आहे. म्हणतात, हो साहेब, सांगतो त्याला की तुम्हाला येऊन भेट म्हणून. साहेबांना एक महत्वाचा फोन आलेला असतो. साहेब म्हणतात, आलोच मी, आणि साहेब आता चाललेले असतात. पृथ्वी आणि साहेब आतमध्ये निघून गेलेले असतात. श्रावणी सुद्धा गेलेली असते. आता लगेच जी स्वीटी असते तिचं सगळीकडे लक्ष असतं की खांबाच्या पलीकडे कोणीतरी लपलेलं आहे. या स्वीटीने बघितलं, वाटतं आता काय माझं खरं नाहीये, मला निघूनच जायला पाहिजे, नाही तर ही स्वीटी सगळ्यांच्या समोर तमाशा करेल. आता पळतच सुटलेली असते इथे कोण लपलंय ते बघण्यासाठी. ते आता शुभूपर्यंत पोहोचायच्या आधी शुभू तिथून गायब झालेला असतो. इथेच कोणीतरी लपलेलं होतं, अचानक कुठे गेलंय. ते मला भास झाला की काय. आता रुद्र आलेला असतो स्वीटीच्या जवळ. म्हणतो, स्वीटी कोणाला शोधते, काय झालं ग? असं वाटलं की मी शुभूला बघितलं, पण मला भास झाला की काय ते माहित नाही, पण मला वाटतंय बाबा मी बघितलंय म्हणून. परत त्याच्यासारखाच माणूस दिसत होता तो. मी बघितला पण इथपर्यंत येऊस्तोवर गायब झाला. म्हणतो, शुअर खरंच बघितलंय का त्याला? हो, मी 100% सांगतो, तोच होता बघा. रुद्र जो असतो तो पिच्छाच करतो त्याला. तर तशीही शंका आलेली असते. आता स्वीटी आणि रुद्र पळतच सुटलेले असतात शुभूच्या मार्गावर. शुभू पुढे पुढे लपत पळत असतो आणि बरोबर रुद्र आणि स्वीटी त्याच्या मागे 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 आलेलेच असतात. शुभूला माहिती की हा रुद्र आलाय म्हणजे मला शोधल्याशिवाय काय हा दम घेणार. रुद्राने खूप शोधलेलं असतं. शुभू काय त्याच्या हाताला लागत नाही. शेवटी तो थकतो. तू खात्रीने सांगतेस का तू शुभूलाच बघितलंय? 100% सांगतेस? नाही, 100% सांगतेय मी, तोच होता. फ्लोअरवर कुठेच दिसत नाहीये, म्हणजे गेलाय कुठे? त्या रूम मध्ये आत यायला लागलेला असतो. तेवढ्यात काय कोणीतरी आवाज दिलेला असतो, रुद्र सर. रुद्र पटकन माघारी वळतो. लक्ष ठेव, मला जरा बोलवलंय, मी जातो, पण स्वीटी तू काय इथून हलू नकोस. स्वीटी असते ना, ही काय पिच्छा सोडत नसते. हिचं लक्षच असतं बारीक, कुठे शुभू दिसतो की काय, का नाही हिने बघितलेला असतो. ते आता शुभूच्या जवळ आलेली असते. तेवढ्यात काही तिचा फोन वाजतो आणि लकीली शुभू वाचलेला असतो, नाहीतर हिने आज शुभूला पकडलाच असता. ती आता फोन घ्यायचा म्हणून बाहेर निघून गेलेली असते आणि शुभू अगदी देवाच्या दयेने वाचलेला असतो, नाही तर त्याला पहिल्याच दिवशी पकडला. आता पळून जायचं असतं बाहेर, तर समोरून आता अपर्णा काकू आणि श्रावणी येत असतात. आता कपाटात लपलेलं असतो, अक्षरशः कपाटात लपून घेतो. तिने बघितलं की ते कपाट आत्ता दार लागलंय, इथं कोणीच नाही, मग दार कसं लागलं म्हणून अपर्णा आणि श्रावणी आता त्या रूम मध्ये आत आलेले असतात. त्या रूम मध्ये हिला घेऊन जाते आणि कपाट का उघडलंय हे बघत नसतात. तर श्रावणीला विचारते, या लग्नामुळे खरंच खुश आहे की फक्त भैयासाहेबांची खुशी म्हणून तू होकार दिलाय? श्रावणी म्हणत असते की एकदा रुद्राबरोबर लग्न झालं की माघार घेता येणार नाही. शेवटपर्यंत विचार नीट कर, उगाच लग्न झाल्यावर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाहीये. श्रावणी, विचार करा, अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. काही झालं तरी मी माघार घेणार नाहीये. या लग्नामध्ये माझ्या बाबांचा आनंद आहे, तर मी माघार घेत नसते. फक्त आणि फक्त माझ्या बाबांच्या सुखासाठी निर्णय घेतला, मी काय माघारी घेत नसते. निर्णय घेतलाय ना श्रावणी, मग निर्णयावर ठाम राहायचं. काहीही झालं तरी निर्णय बदलायचा नाही, कळतंय का तुला? म्हणतो मारुती राया, श्रावणी हे लग्न स्वतःच्या मर्जीने करत नाहीये, तर फक्त बाबांच्या सुखासाठी, बाबांच्या आनंदासाठी करतीये. आता शुभूला हे क्लिअर झालेलं असतं.
साहेबांच्या आनंदासाठी चाललंय आता शुभूला अगदी क्लिअर होतं. पटकन चेंज कर आणि खाली ये. लगेच आले मी. आणि आता कपाट उघडून बघणार असते. कपाट उघडलेलं असतं. आता शुभू इतका घाबरलेला असतो, अगदी कपाटाच्या कोपऱ्यात लपलेला असतो. आणि आता शुभूच्या तोंडाला हात लावणार तेच अपर्णाने आवाज दिलेला असतो आणि शुभू थोडक्यात वाचलेला असतो. शुभूच्या मागे अजून एक ड्रेस असतो तो अडकलेला. शुभूच्या लक्षातच येत. अपर्णा म्हणते 2 मिनिटं खाली चल श्रावणी. राहू दे 2 मिनिटं ये खाली चल बरं. मी दार लावून घेते कपाटाचं आणि पटकन अपर्णाच्या मागे निघून गेलेली असते. शुभू अगदी थोडक्यात बचावलेला असतो. शुभू आता कपाटातून बाहेर आलेला असतो. थोडक्यात बिचारा वाचलेला असतो. तो नोकरी सोडून चालणार नाहीये, यांच्या समोर येऊन सुद्धा चालणार नाहीये. काहीतरी आयडिया करायला लागणार की जेणेकरून यांचा आणि माझा आमना सामना होणार नाही आणि मी इथे कुणी मला ओळखणारच नाही. शुभू म्हणतो नोकरी तर मला करायची आणि काम सुद्धा करायचंय. यांना फक्त माझी ओळख पटली नाही पाहिजे असं काहीतरी करायचं. मी म्हणते उद्या मेहंदी आहे माझी. फार खुश असते श्रावणी फक्त बाबांच्यासाठी. हा किती आनंदाचा क्षण असतो बघितलंय मी. तर इतकी स्वप्न बघितली होती या सगळ्याच कार्यक्रमाची, संसाराची सगळी स्वप्न बघितली होती. श्रावणीला तो प्रसंग आठवत असतो. दोघंही दारू प्यायलेले असतात आणि रस्त्यावर एकमेकांना आय लव्ह यू असं बोललेले असतात. सारखं श्रावणीला ते आठवत असतं आणि शुभूची तिला खूप आठवण येत असते. शुभू सुद्धा प्यायलेला होता आणि श्रावणी सुद्धा. दोघं तेव्हा स्वतःच्या तोंडाने प्रेमाची कबुली दिलेली असते आणि हा क्षण ते कधीच विसरू शकत नसतात. सारखं श्रावणीच्या तोंडापुढे तेच येत असतं की श्रावणी आय लव्ह यू, श्रावणी आय लव्ह यू. आणि शुभू सुद्धा म्हटलेलं असतो. लगेच तो बंद झाला की लगेच श्रावणी सुरू करायची की शुभू आय लव्ह यू, आय लव्ह यू. रस्त्यावर धम्माल त्यांनी केलेली असते आणि तो प्रसंग श्रावणी काही विसरत नसते. बेडरूम मध्ये बेडवर बसलेली असते पण झोपलेली नसते. हे अपर्णा काकूच्या लक्षात येतं की ही विचार करतीये, ही खुश तर नाहीच आहे. असते अपर्णा काकू लगेच तिच्या बेडरूम मध्ये हलेली असते. बाळा झोपली नाहीस का अजून? लागत नव्हती काकू, झोपायचंच आहे. विरुद्ध गोष्टी झाल्या की कुठेच मन लागत नाही बघ. आणि एक्झॅक्टली तुझं असंच होतंय हो ना श्रावणी? शांत नसेल तर झोपही येत नाही, बरोबर आहे ना? आणि तुझं तसंच काहीतरी होतंय. असं काय बोलतीये ग तू? असं काहीच नाही. या खुश आहे मी, खूप आनंद झालाय मला. आणि मन लागत नाही असं कसं म्हणतीये तू? आनंद झालाय, मी खुश आहे. आणि किती जरी दाखवत असले की मी खुश आहे, फार छान वाटतंय, पण काय नक्की हे फक्त अपर्णाला माहिती असतं की ही खुश आहे की जबरदस्तीने बाबांच्यासाठी लग्नाला उभी राहिलीये. सगळं काही अपर्णाला माहिती असतं. खरं हिचं प्रेम असतं ते शुभूवर. आणि शुभूशी लग्न नाही म्हटल्यावर ही अचानक रुद्रशी प्रेम कशी करायला लागणार? किंवा लग्नाला तर तयार झालीये पण मन काही जुळलेलं नसतं. अपर्णाला एक्झॅक्टली श्रावणीच्या मनात काय चाललंय सगळं कळत असतं. तिची घालमेल, तिची उलघाल, तिची उदासीनता. अपर्णा सारखी तिला विचारत सुद्धा असते की आता ही वेळ निघून गेली तर परत आयुष्यभर चान्स नाहीये. त्यावर मेहंदी लागणं म्हणजे आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. ताईला जे मला माहिती आहे. तर काकू अजून काही बोलणार, इमोशनल करणार, त्यापेक्षा श्रावणी म्हणते काकू बाचा आता प्लीज काही बोलायला जाऊ नकोस. हा विषय काढू नको. आणि एकतर असं काहीच नाहीये आणि तू विषय काढून उगाच मला इमोशनल करायला जाऊ नकोस. तू जा बरं जाऊन झोप, खूप उशीर झालाय आणि सकाळी लवकर उठायचे. बाय 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 बाय. चल आता मी पण झोपतीये. श्रावणी आता जबरदस्तीने अंगावर घेते आणि डोळे मिटलेले असते की तू जा आता मला झोपायचंय. दुसऱ्या दिवशी सकाळी गडबड लगबग चाललेली असते. सजावट सगळीकडे, डेकोरेशन, असं काय श्रावणीचं घर सजवलेलं असतं. बाप रे, एखाद्या राजकुमारीचं प्रिन्सेसचे लग्न आहे असंच काय तयारी केलेली असते साहेबांनी आणि स्वतः सगळ्या याच्यात लक्ष घालत असतात. छान अशी तयारी चाललेली असते. सगळं सुंदर, व्यवस्थित, शांतपणे चाललेलं असतं. आता विघ्न आलेलं असतं लग्नात. सगळ्यात महत्वाचं, नंदा अक्का आलेली असते. अलक नंदा मॅडमने एंट्री घेतलेली असते आणि हे सगळं बघते की आल्या चेहऱ्यावर तर आनंद असतो. तेव्हा बघतात की नंदा अक्का आली आहे. साहेबांना कमालीचा आनंद झालेला असतो की साहेबांची बहीण इतके दिवस नव्हती आणि आता आली आहे म्हटल्यावर खूप आनंद झालेला असतो साहेबांना. अक्का, पृथ्वी सुद्धा नंदा अक्काला बघतो पण पृथ्वीला आनंद होत नाही. तर कशी येते पृथ्वीला चांगलंच माहिती. नंदा अक्का तुझीच वाट बघत होतो, ये. नंदा अक्का तर साहेबांच्या जवळ गेलेली असते. फार खुश असते. कमालीचा आनंद झालेला असतो नंदा अक्काला. एकुलती एक लाडकी भाची, तिचं लग्न असतं आणि ज्या मुलाशी पाहिजे त्याच मुलाशी होत असतं. शुभूशी नाही तर रुद्रशी. कारण नंदा अक्काने सुद्धा रुद्रलाच पसंत केलेलं असतं. आता काय, तिच्या हवा त्या माणसाची लग्न होतंय म्हणल्यावर हुकमी एका हातात आल्यासारखं होत असतं आणि सगळे काही बाजा आता इथून पुढे तीच मारणार यात काही शंकाच नाही. कारण रुद्रने तिने स्वीटीने विक्रमने मिळून सगळं काही कारस्थान केलेलं असतं आणि नंदा अक्का या वेळेला परफेक्ट कामी झालेलं असतं. त्यामुळे ती फारच खुश असते की आता श्रावणी माझ्या तावडीत सापडणार. रुद्रशी लग्न केलं म्हणजे रुद्र माझ्या इशाऱ्यांवर नाचणार आणि श्रावणीला बरोबर तो त्रास. म्हणतात नंदा अक्का तू आलीस ना, सगळी जबाबदारी तू घ्या. तू नव्हतीस ना, काहीही सुचत नव्हतं बघ. अगदी वेड्यासारखं झालं होतं. तू असलीस ना की मला कशाकडेच काही लक्ष द्यायला लागत नाही. तू सगळं काही मॅनेज करते ना, मग मला सगळं सोपं होऊन जातं. सांग, मॅडी बरं आहे पण कसं आहे ना, त्याला थोडी कामं होती ना, तो लग्नाला येऊ शकत नाहीये. असू दे तू आलीस ना, खूप आहे माझ्यासाठी. पृथ्वी काका म्हणतो अरे वा आलीस तू, वा म्हणजे तू आलीस म्हटल्यावर काय आता
पोहोचते, जिथे तुझी गरज असते ना बरोबर वेळेवर पोहोचते. तू छान वाटलं नंदा अक्का तुला बघून. पृथ्वीने अगदी टोमणं दिलेलं असतं. अक्का आता कुचितपणे हसत असते. श्रावणी, लग्नाच्या मनापासून शुभेच्छा श्रावणी. फार फार छान वाटतं आणि आनंद तर इतका झालाय ना मला, कमालीचा आनंद झालाय श्रावणी. तर तुला सुद्धा मनापासून शुभेच्छा लग्नाच्या. थँक्यू सो मच मॅम. तिचा कार्यक्रम दणक्यात व्हायला पाहिजे, अजिबात काही कसर ठेवायची नाहीये. एक नंबर असा कार्यक्रम झाला पाहिजे मेहंदीचा. साहेब म्हणतात हो नंदा अक्का तुला हवंय तसंच सगळे कार्यक्रम होणारे, अजिबात काळजी करू नकोस. पण काहीतरी काम येतं. साहेब म्हणतात नंदा अक्का आलोच मी इथे बघ जरा. आणि आता रुद्र सुद्धा फोन येतो म्हणून रुद्र पण गेलेलो असतो. तेवढ्यात काय अपर्णा येते आणि अपर्णा म्हणते श्रावणी चल बरं जरा काम आहे माझ्यासोबत चल. नंदा अक्का आतापर्यंत जे डाव खेळलेली असते तिला काहीही वाटत नाही. एवढ्याशा पिहूच्या जीवाची खेळलेली असते, इतकी स्वार्थी असते. त्यामुळे अपर्णाला आणि पृथ्वीला नंदा अक्का आली हे फारसं काही आवडलेलं नसतं. तरी सुद्धा नंदा अक्का इतका गोडवा दाखवत असते, चेहऱ्यावर इतका आनंद असतो, केलेल्या गोष्टीचा जरा सुद्धा पश्चाताप नसतो. आणि आता अपर्णाच्या सोबत चाललेली असते. हीच असतात आता सगळे आपापल्या कामाला तिथून निघून गेलेली असतात. नंदा अक्का म्हणते ए श्रावणी 1 मिनिट. चारी शुभवरचं तुझं प्रेम संपलं ना ग. बिचारी श्रावणी. प्रयत्न केले पण काहीच करता आलं नाही, हो की नाही बाळा. मी म्हणते की नाही, बाकी जे व्हायचं ते तर होणारच. आता नंदा अक्काचा हात असा झटकावून टाकते, कारण तिला फार राग येत असतो नंदा अक्का. आहे ना आत्या, खरं प्रेम कधीच संपत नाही हे तू लक्षात ठेवा. खूप खुश आहे, कम्मालीची खुश आहे आत्या. मला बाबांचं प्रेम मिळालंय, बस मला बाकी काहीच नकोय. आनंद मानता आला तर माना, चांगली गोष्ट आहे. कुणाच्या आनंदाचा आनंद मानता आला तर चांगलीच गोष्ट आहे ना आत्या. बघ प्रयत्न करून. नाहीच तुला आनंद करता आला ना माझ्या बरोबर सेलिब्रेट, किंवा आनंद नाही वाढवता आला तर लग्न एन्जॉय कर, बस सिंपल. फक्त लग्नाला छान अशी तयार होऊन ये आणि लग्न एन्जॉय कर. टोमण्यांचा कारस्थानांचा काही परिणाम होणार नाहीये. मी काहीही करू शकते, मी अलकनंदा आहे श्रावणी, विसरू नकोस हा. आता नादाला लागलेली असते आत्याच्या. अपर्णा म्हणते श्रावणी शांत बस आणि काहीच बोलू नको, चल माझ्यासोबत काम आहे जरा. अक्का आता लगेच बेडरूम मध्ये आलेली असते आणि चिडचिड चिडचिड करते. श्रावणीने अशी काय जादू केली आहे विश्वंभर आणि श्रावणी या दोघांच्या नात्यात विष निर्माण करायचंय म्हणजे करायचंय. असं विष कालवायचंय की परत पहिल्यासारखं तोंडही बघितलं नाही पाहिजे. काय जादू केली की बाप नुसतं डोक्यावरच उचलून धरतोय. अक्काला इतकी चिडचिड चिडचिड होत असते, कारण विश्वंभरने नंदा अक्काला सोडून दुसऱ्या कोणाला डिमांड देणं अजिबात आवडत नसतं. आणि सध्या नंदा अक्काचं डिमांड जरा बाजूला झालेलं असतं आणि श्रावणीला डिमांड आलेलं असतं. साहेब जे काही आहे ते फक्त आणि फक्त श्रावणीच्या म्हणण्यानुसार चाललेले असतात आणि हे नंदा अक्काला अजिबात सहन होत नाही. लगेच स्वीटी आलेली असते विष कालवायला, तिथं तयारच असते. आणि श्रावणीच्या बाबतीत जे काही झालं ना स्वीट आहे ते चांगलंच आहे. आणि विश्वंभर मध्ये जे नातं फुलतंय ना ते अजिबात चांगलं नाहीये, ते चुकीचं आहे. आपल्याला काहीतरी करायला लागणारी स्वीटे, कळतंय का तुला? आपल्याकडे काहीतरी तोडगा असणारच. कळतंय का स्वीटे काय होतंय? हे होता कामा नाही. स्वीटे म्हणते रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आपला प्लॅन आहे की भरपूर प्लॅन आहे आपल्याकडे मॅडम, आपल्या प्लॅन नुसार होणारे. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक आनंदाची गोष्ट आहे, शुभूची बहीण सानिका माझ्या भावापासून प्रेग्नंट आहे. सगळ्यात आनंदाची बातमी आहे. बोलती स्वीटे तू शुभूला माहितीये का? नाही त्याला काही माहित नाही अजून. आईला माहितीये की आईला असं चिमटीत धरलंय की नाही मी, जर माझं आणि शुभूचं लग्न लावलं तर तुझ्या पोरीचं आणि माझ्या भावाचे लग्न लागेल. त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. अशी बरबादी करणार आहे ना मी की बघा तुम्ही. माझ्याशी लग्न शुभूला करावंच लागणार, नाही तर मी काय त्यांना सोडत नसते. बरबाद करूनच त्यांना सोडणार. संकट जे वागलाय ना प्रत्येकाचा हिशोब घेणार म्हणजे घेणारच, काय सोडत नसते. त्याला डेकोरेशनसाठी अगदी लगबग चाललेली असते. जबरदस्त असं डेकोरेशनची तयारी चाललेली असते. स्वीटी सगळीकडे लक्ष देऊन असते. आता एक मुलगा चाललेला असतो. थांबा दादा जरा, वायझर कुठे दिसले नाही मला, येऊन भेटले नाही, काहीच बोलत नाही आणि समोर निघून गेलेलो असतो. स्वीटी आता गप्प बसते, अरे करते आणि गप्प बसून घेते. त्या माणसाला पकडलेलं असते स्वीटीने. सुपरवायझर कुठे? सुपरवायझरला काही करून हिला भेटायचंच असतं. आता इकडे स्वतःचा गेटअप करत असतो, चेंज, दाढी वगैरे लावलेली असते, मिशा लावलेले असतात की सहज बघितलं तर शुभू हे लक्षात येणार नाही असं त्याने स्वतःला बदललेलं असतं. ही स्वीटी इकडे प्रत्येकाला विचारत असते सुपरवायझर कुठे. काहीतरी कारण सांगून ते लोक टाळाटाळ करत असतात. काय बोलायला ऐकायला येत नाही का? सुपरवायझर कुठे तर खाली मान घालून उभा राहिलास काय रे? तिसऱ्याला बोलवलेलं असते स्वीटीने. इकडे त्याच कामगारांना स्वीटीने कांगावा करून अगदी जवळ बोलवलेलं असतं. तिच्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं, यासाठी सगळ्यांना काम बंद करायला लावते आणि माझ्यासमोरून उभं राहा असं सांगते. ते बिचारे कामगार लगेच स्वीटीच्या समोरून उभे राहिलेले. सुपरवायझर कुठे विचारलं की प्रत्येक जण खाली मान घालतो. या स्वीटीच्या प्रश्नाचं उत्तर कोणीच द्यायला तयार नसतं. बोला की ऐकू येणं झालं की काय? सगळेच बधीर झाले की काय? बहिरे की काय? कोणीच सांगायला तयार नाहीये. सुपरवायझर कुठे सांगा की आलेलं असतं. सुपरवायझर एकदम तयार होऊन सहज ओळखता येणार नाही असं त्याने स्वतःला चेंज केलेलं असतं. की आमचे सुपरवायझर बघा की किती वेळचे सुपरवायझर बघा आमचे साहेब आलेत. आता एकदाची सुटलेली असतात त्या स्वीटीच्या कसाट्यातून. तिने प्रश्न विचारून अगदी भंडावून सोडलेलं असतं. आता कुठे ते लोक हसायला लागतात आणि स्वीटी या शुभूकडे बघतच थांबलेली असते की हा यांचा सुपरवायझर आहे. हो, बारीक निरीक्षण करत असते या शुभूचं.
पायाच्या पासून तर डोक्यापर्यंत अगदी बारीक तिने बघितलेलं असतो. कदाचित तिला डाऊटही आलेला असेल. पुरा सरदारजी जरा ऑकवर्ड वाटत नाहीये का? स्वीटी स्वतःलाच म्हणते. त्या कामासाठी बाहेर गेलते ना म्हणून ते काय आले नव्हते, मग ते आज आलेत. आता चाललेलं असतो. ही स्वीटी म्हणते एक मिनिट मला जरा बोलायचंय तुमच्याशी. त्या कामगारांची लिस्ट बघायची मला. त्या लिस्ट कामगारांची नावं असतात त्यामध्ये. बरोबर लिस्ट बघितली की शुभूचं सुद्धा नाव दिसणार. मी काय विचारायलोय, लिस्ट हवी आहे मला, आत्ताची आत्ता लिस्ट द्यायची. बरं साहेब सुपरवायझर लिस्ट दाखवा की. शुभूने देऊन टाकलेली असते लिस्ट. आता ही स्वीटी वाचायला लागलेली असते. कामगारांमध्ये शुभंकर नावाचं आहे का कोणी? आता ही स्वीटी वेड्यासारखी त्यालाच प्रश्न विचारते. मॅडम शुभंकर फिबंकर कोण नाही आमच्याकडे. तो कागद असा गोळामोळा करतो हातात देऊन जाते, कारण तिला चिडचिड झालेली असते. मी ते शुभूला बघितलंय आणि ते शुभंकर लिस्ट मध्ये सुद्धा नाव नाही आणि शुभंकर कोणी कामगार सुद्धा नाहीये. आणि अगदी तनतन करत स्वीटी तिथून निघून गेलेली असते. निघून गेल्यावर शुभू आता सगळ्या लोकांना जवळ घेतो आणि माझी खरी ओळख कुणाला बी कळता कामा नये, लक्षात ठेवायचं. माझं खरं नाव खरी ओळख कोणाला सांगायची नाही. तुम्ही म्हणाल तसंच मोठं गोंधळ होऊन जाणार, कळतंय का? हे लोक कामाला लागलेली असतात. श्रावणी येते आणि शुभूला धडकते. शुभूला धडकलेली असते की शुभूने तिला सावरलेली असते. शुभू आणि श्रावणी आता परत एकमेकांकडे बघायला लागतात. तर डोळे फाडून या श्रावणीला बघत असतो. काय रुद्रने बघितलेलं असतं की श्रावणी खाली पडतीये आणि शुभंकर तिला सावरतोय. आता रुद्र काय साधा सुद्धा नसतो. त्याला इतका राग आलेला असतो, इतका राग अगदी तावत तो आता इकडे बघत असतो श्रावणीकडे आणि शुभूकडे. स्वतःला सावरतो आणि पटकन आता श्रावणीला त्याने वर घेतलेलं असतं, व्यवस्थित असं करतो तिला. आता पटकन स्वतः उभा राहते आणि खाली बघून घेते. तिकडे बघतो आणि पटकन कामाला निघून गेलेलं असतो. तर येतोच असतो पळत. तेवढ्यात काय शुभू तिथून पळून गेलेलं असतो. पृथ्वी काका, अपर्णा काकू मन लावून सगळे कार्यक्रमाची तयारी करत असतात. कुठे काही कमी असलं तर स्वतः लक्ष घालून सगळी काही व्यवस्थित आणि परफेक्ट अशी तयारी चाललेली असते. आता मेहंदीचा कार्यक्रम असतो, संगीत असतं, हळद, इतके फंक्शन असतात की बस. आणि त्यासाठी इतकं सुंदर त्यांचं घर सजवलेलं असतं की अगदी कमालीचं. कुठे काही कमी वाटलं तर स्वतः पृथ्वी उभा राहून सगळं काही व्यवस्थित करून घेत असतो. कार्यक्रमासाठी पाहुण्यांची गडबड सुरू झालेली असते. पाहुणे येतात, कुणी काय काम करतं तर काय. पृथ्वी काका प्रत्येकाचं स्वागत करत असतो. तो आता हॉलमध्ये आलेला असतो. सगळी काही तयारी वगैरे बघत असतो व्यवस्थित. साहेब आता जिन्यावर उभे असतात आणि शुभूने साहेबांना सुद्धा बघितलेलं असतं, पण साहेब फोनवर बोलण्यात बिझी असतात. आता इकडे तिकडे कोणाला तरी शोधत असतो आणि साहेबांनी हे बघितलेलं असतं. साहेब आता शुभूच्या दिशेनेच येत असतात. एक शुभूच्या समोरून उभं राहता. शुभू इतका घाबरतो. सुपरवायझर नाही रे तू? हो मी सुपरवायझरच आहे. काढण्यासाठी मुलगी बोलवली आहे ना, ऐन वेळेला काही गडबड नको, सगळं व्यवस्थित पाहिजे मला. अरे काय झालंय, मी काहीतरी विचारतोय, बोलता येत नाही का? साहेब आता शुभूला प्रश्न विचारत असतात. तेवढ्यात काय मेहंदीवाली आलेली असते आणि जो कामगार असतो तो म्हणतो साहेब मेहंदीवाली आली आहे. साहेब बघतात मेहंदीवाली आली. साहेब जरा रिलॅक्स होतात, किती वेळेत पोहोचली बरोबर. मेहंदीवाली आलेली असते, मास्क वगैरे लावून. तिचा चेहरा काही ती दाखवत नसते. समोर आता रुद्र सुद्धा असतो. ती मुलगी आलेली मास्क लावून. रुद्र आता तिच्याकडे बघतच थांबलेला असतो की ही कोण एक कार्यक्रमात मास्क लावून आली आहे. त्या मुलीला जरा बारीकच बघत असतो. रुद्र सुद्धा तिच्याकडे जरा वेगळ्याच नजरेने बघत असतो. रुद्राला कदाचित तिच्यावर डाऊट आलेला असेल. मुलगी लगेच साहेबांच्या समोर जाते. नमस्कार सर, मी मेहंदी काढण्यासाठी आली आहे. म्हणतात मास्क का लावलंय? खराब आहे ना सर. मग ते नको, माझ्यामुळे कुणाला काही त्रास म्हणून मी मास्कच लावून आली आहे. ठीक आहे असू द्या. ती वेळेवर आली, खरंच छान. पण मुलीच्या हातावर अशी काय मेहंदी काढायची अजिबात काळजी करू नका. अशी काय मेहंदी काढते ना की एक नंबरच. आता मध्येच म्हणतो मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय काय हो, का तुम्ही मला कधी पहिले बघितलंय? त्याचा आवाज सुद्धा ओळखीचा वाटतोय मला. आता घामच फुटलेला असतो. रुद्रने डायरेक्ट विचारलेलं असतं, बघितलं तुम्हाला पहिले कधी? मी आपण पहिल्यांदाच भेटतोय. तर तुझा काळा भूतकाळ सांगायलाच आलीये मी, आपल्या मनात बोलत असते. त्या बहिणीच्या आयुष्याची तू वाट लावली ना रुद्र, तर दुसऱ्या कुठल्याही मुलीच्या आयुष्याची तुला खेळू देणार नाहीये. त्याआधी तुझा खरा चेहरा रुद्र सगळ्यांच्या समोर आलाच पाहिजे. बिचारी बहिणीचा बदला घेण्यासाठी आलेली असते आणि रुद्राला एक्सपोज करणार असते सगळ्यांच्या समोर. म्हणतात सुपरवायझर इकडे जरा, मुलीला खाली बोलवलंय म्हणून सांग, जा बरं पटकन. आता चाललेलं असतो वर. मात्र त्या मेहंदीवालीकडे आल्यापासून अगदी बारकाईने बघत असतो. म्हणतो आपली काही जुनी ओळख असं काय वाटतं या मुलीसोबत. रुद्र आता बारीक तिच्याकडे बघतच थांबलेलं असतो. अपर्णा काकू आणि ती मेहंदीवाली काहीतरी डिस्कस करत असतात. आता रुद्र त्या मुलीला इतकं टकलवून बघत असतो. आता नेमकी काही खरंच जुनी ओळख निघते की अगदी असंच बघतोय. हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.